श्वास सावयाचा, देह लाजतो कैचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीतुंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. आपण ना डिनरचा तुझा प्लॅन थोडा मॉडिफाय करूया. हा, बाहेर कुठे जायच्या ऐवजी तुम्ही आमच्याच घरी या ना. इथे 4 जण मस्त डिनरचा बेत करू. हा, म्हणजे जेवण छान एन्जॉय करायचं. फक्त राधाच्या वाढदिवसाचा विषय काढायचा नाही. काय? संध्याकाळी भेटूच. बाय. तो सौरभ धर्माधिकारी आणि त्याचा मित्र काय बोलत होते रे? गॉड, काही कळतच नव्हतं. आणि काय त्यांचं केदार केदार चाललं होतं? अगं त्यांच्या मनात असेल ना तुझ्यासाठी. माझ्यासाठी? अगं म्हणजे लग्नाचं ग. ओ प्लीज मानस, त्यांना दुसरे काही उद्योग नाहीत करे? अगं ते तरी काय करतील बिचारे. तू एवढी सुंदर आहेस. ऍज अ मॅटर ऑफ फॅक्ट त्यांचाही नाईलाज आहे ना. मानस, ओके ओके ओके, ठीक आहे ठीक. आपण का बोलतो या विषयावर? ओके ओके सॉरी. बरं मला सांग, तुला मी कुठे ड्रॉप करू? मला पुढच्या सिग्नलला सोड, मी घरीच जाणार. ओके. मानस, अरे रियाचे 43 मिस्ड कॉल्स आहेत. काय? तुझा फोन सायलेंटवर होता. सॉलिड भडकली असणार आहे ती माझ्यावर. थांब थांब थांब, मी फोन लावतो तिला. दे मोबाईल दे. फोन उचलत नाहीये ती. वैतागली असेल. थांब घरी करून बघतो मी फोन. हा हॅलो रिया. हॅलो. हा गौरी. रिया, तुम्ही फोन घेत नव्हतात म्हणून भडकल्यात बाईसाहेब. बरं ठीक आहे. आत्ता काय करते ती? आता बाथरूम मध्ये वॉश घ्यायला गेलाय. बरं तिला सांग मी 15 मिनिटात पोहोचतोय, कुठेही जाऊ नकोस. ओके? बर. पोहोचतोय मी. हे बघ मी तुला ड्रॉप करतो आणि मी तसंच घरी जातो. हा, सॉलिड भडकली आहे ग रिया. चल. वेळच्या वेळी गोळ्या घ्या आणि परवा येऊन दाखवा मला. संपले पेशंट्स? हो ऑलमोस्ट संपले. पण बाहेर कोणी वाट बघत नाही ना? कोण दिसलं नाही. पण एक 10-15 मिनिटं थांबायला लागेल. क्लिनिकची वेळ अजून संपलेली नाहीये. बस ना. हो ना. पर केदार, अरे हे काय? काढ हे. खेचली जरा तुझी. पण आता खरं खरं सांग, राधा कशी वाटली? हे काढ ना. पण हे काय वेडेपणा. खरं खरं सांगायचं, खोटं बोलायचं नाही. खोटं बोललास ना तर यातून मला सगळं खरं खरं ऐकू येतं. सांग लवकर. खरं तर फोटो पाहिला तेव्हाच आवडली होती मला ती. येस. थोडी सिरियस टाइप्स वाटली. म्हणजे ऑफकोर्स माझ्याच सारखी. म्हणजे आता लग्नाला ग्रीन सिग्नल ना? हो म्हणजे माझ्याकडनं हुकार आहे. पण सगळं सीमावहिनीच्या हातात आहे. काय यार, सीमावहिनीच्या काय हातात आहे? लग्न तुला करायचंय, राधा तुला पसंत आहे, मग तिला हो म्हणावंच लागेल. तू म्हणायला लाव, बिंदास सांगून टाकायचं. सर बाहेर एक पेशंट आलेत. डोळ्यासमोर अंधारे आल्यासारखं होतंय म्हणतायत. पाठवून देते ना. हो सर.
अरे तू बस ना, इट्स ओके, बस. ओके. सावकाश काका, काळजी करू नका, मी आहे ना. बसा बसा. बोला, काय होतंय तुम्हाला? बघू. बघू, डोळे बघू. आरामात बसा काका, तपासू दे मला. मी तुम्हाला पाहिलंय कुठेतरी. मला? माझ्याकडे आधी ट्रीटमेंट केली होती का? नाही, पण मला नाही आठवत तसं काही. नाही, पण मला फक्त आठवते मागच्या महिन्यात मी तुम्हाला पाहिले. दारू पिऊन गाडी चालवत होता तुम्ही. एका बाईला उडवलं. तुम्हीच होता ती. आम्ही पकडण्याचा प्रयत्न केला, पण पळालात तुम्ही. पळालात गाडी घेऊन. तुम्हीच ते. मावशी काय बाबांना ना टेन्शन आलं होतं आज. म्हणजे मी त्यांना सांगितलं की इटालियन आणि चायनीज डिनर खाणार होतो. खिचडी बघून ना त्यांच्या जीवात जीव आला. काय सॉलिड झालंय, पास्ता काय सॉलिड झालाय. सिरियसली तुम्ही जेव्हा मी बसते. यु नो, आमच्या बाबांना ना पास्ता खूप आवडतो. मी आणि गार्गी करतो ना तेव्हा बाबा घ्या ना. तू बस, तू तुझ्या जागेवर. घ्या ना. आलं लक्षात. अजिबात आवडत नाही ना तुम्हाला? नाही. नाही, बाबांना इटालियन फूड जाम आवडतं. हो बाबा ते मॅकरोनी द्या ना मला. ते नळ्या फुंकण्या म्हणता ना आम्ही करतो तेव्हा. असं म्हणता? घे. बाबा तुम्ही भोपळ्याचं भरीत घेतलंच नाही. अहो, भोपळ्याचं भरीत? येस. अरे वा, ते पण केलंय. क्या बात है. आण. चला, बुडत्याला काडीचा आधार. वा. बघा कसं झालंय. क्या बात है. एकदम मस्त, खूपच छान बेटा. राधाने केलंय. एवढी एकच डिश येते ना तिला. मावशी मला ना तुमच्याकडून ते फ्रेंच पुडिंग शिकायचंय. आज केलं ना तुम्ही? हो, केलं तर. राधाला खूप आवडतं ना, त्यामुळे जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी फ्रेंच पुडिंग करते. आणि जेव्हा राधाला वेळ मिळतो तेव्हा ती ते खाते. काय बरोबर ना? एरवी मला अगदी मोठं लेक्चर देत असते, फ्रीज मध्ये जास्त दिवस ठेवलेले पदार्थ खाऊ नयेत वगैरे. पण फ्रेंच पुडिंग हा सगळ्याला अपवाद. एनिवे, यु नो डॉक्टर, मघाशी मी त्या वॉलवरती राधाचे फोटो बघितले. खूप छान आले. आणि मुख्य म्हणजे त्या फोटोंमध्ये ही खूप खुश दिसते. राधा, नेहमी अशीच खुश रहा. नेहमी. तिच्या नकळत क्लिक केलेत ते मी. लहान मुलं भेटली की कळी खुलते बाबूजी. तेव्हाच पटकन काढले फोटो. इथे लावलेले पाहिले तेव्हा उतरला होता चेहरा मॅडमचा. म्हणत होती कशाला हवंय प्रदर्शन वगैरे. मग मी काय ऐकलं नाही तिचं. ही अशी उदास राहते ते पाहवत नाही मला. मग ते फोटो बघत राहते मी आणि खुश होते. हे फोटो म्हणजे टॉनिक आहे माझं. हो काका, हो काही काय बोलताय? केदार दादा आणि दारू आणि वर बाईला उडवलं असं म्हणताय तुम्ही? डोळे नीट नाहीत तुमचे. गाडीचा नंबर आठवतोय का? नाही, अंधार होता त्यामुळे कळलंच नाही. तुमच्या डोळ्यात अंधार झालाय. नंबर चेक करून घ्या आधी. सौरभ, मी कंपाऊंडरला सांगतो, तो औषध देईल तुम्हाला. पण
ओ काका चला या तुम्ही आता या या या. पण नाही मी बघतो या दे तू बस बस. प्रकाश हा यांना सांभाळून घेऊन जा आणि डॉक्टरांनी औषधं दिली ती दे. हो जा. चला काका. या काका. आई शपथ या नक्की कोणतरी तुझा डबल रोल करते. राधाताई आईस्क्रीम आण ना आणि पुडिंग पण. ए तिला काय सांगते तू आज जा आणायला. तुला जास्ती खायचंय ना मग तू जाऊन आण जा. बाबा हो बाबा राहू द्या बस तू आणते मी. मोनिका बाबा तुम्हाला काही कळतं का नाही मी आता तिला आज जाऊन गुंगवते आणि हो तुम्ही ते डिस्कस करा प्रपोजलचं केदारच्या. ओ येस 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 येस. काय कसलं प्रपोजल? राधाच्या लग्नाचं. मोनिकाच्या कॉलेजमध्ये एक मुलगा आहे सौरभ धर्माधिकारी नावाचा. मी ओळखते त्याला. त्याचे वडील आयुर्वेद फार चांगला जाणतात. एका संमेलनाच्या वेळेला आमची भेट झाली होती. पण सौरभ तर खूप लहान आहे. नाही नाही सौरभ बद्दल नाही. सौरभचा मोठा भाऊ आहे केदार त्याचं प्रपोजल आहे. ओके ओके फाईन. काहीच हरकत नाही. मला आपली आशा होती की आपल्या राधाला कोणीतरी राजकुमार भेटेल ज्याच्या प्रेमात ती आकंठ बुडून जाईल आणि एखाद्या परीकथेतल्या परीसारखी सुखी होईल. बट नेव्हर माइंड. म्हणजे अरेंज मॅरेज मध्ये प्रेम नसतं असं कोणी सांगितलं नाही का? इट्स लव्ह आफ्टर मॅरेज. तिला छान जोडीदार मिळावा हीच तर आपली इच्छा आहे ना. त्यामुळे व्हाय नॉट विल गो एंड विथ दिस. येस पण डॉक्टर प्रश्न असा आहे की राधाला कसं तयार करायचं. कारण ती तर लग्नाचा विषय सुद्धा काढू देत नाही. तिचा हट्ट आहे की आयुष्यभर लग्नच नाही करायचं. तिला कसं तयार करायचं ते मी बघते. त्या मुलाला तिच्या समोर तर येऊ दे. आपण प्रयत्न करूया. लेट्स ट्राय अँड होप फॉर द बेस्ट. ओके डॉक्टर थँक्यू सो मच. वेलकम. मुलीला आम्ही पाहिलेलं आहे. म्हणजे तिथं आली होती त्यामुळे केदार सकट आम्हाला सर्वांना मुलगी पसंत आहे. शिवाय आता आपली भेट झाली त्यामुळे आमचं समाधान झालेलं आहे. सोयरीक जुळवायला काहीच हरकत नाही. पण मधुकरराव माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाही. म्हणजे असं की मला काही गोष्टींचा खुलासा करणं आवश्यक वाटतंय. हा बोला. रजनीश मला वाटतं नाही बाबा आता मला कुठलीही गोष्ट लपवणं जमणार नाही आणि ते योग्यही नाहीये. कशाविषयी बोलताय तुम्ही? मधुकरराव राधा माझी मुलगी असली तरी सरिता म्हणजे माझी बायको तिची सख्खी आई नाही. अच्छा म्हणजे राधा ही तुमच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे. काही हरकत नाही. नाही तसंही नाहीये. आसावरीचं आणि माझं एकमेकांवरती खूप प्रेम होतं पण दुर्दैवाने आमचं लग्न होऊ शकलं नाही. तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे
आजही ती डॉक्टर सई प्रधान यांच्या सोबतच राहते. तशी सौरभने आम्हाला थोडीफार कल्पना दिली होती, पण तुमचा प्रामाणिकपणा आम्हाला खूप आवडला. आम्हाला हे लग्न मान्य आहे. केदार केदार कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन अभिनंदन. सीमा, व्यायांचं तोंड गोड कर आणि हो, आता मला सुद्धा लाडू दे बर का. पण मला हे लग्न मान्य नाही. अरे देवा, काय पसारा आहे घरात. दिवसभर नुसतं घरच आवरत असते मी. आई आई आई, तुला अगं कळलं का? काय कळायचंय मला? अगं, त्या राधाचं लग्न ठरवतायत म्हणे आणि या सगळ्यात बाबा पुढाकार घेतायत ग. हे बघ, तिचं लव्ह मॅरेज असतं ना तर मी काही म्हंटल नसतं, पण अगं अरेंज मॅरेज म्हणजे आता सगळं बाबाच बघणार. म्हणजे अगं, जिथे जिथे तिला नेणार ना तिथे तिथे बाबा सगळी खरी स्टोरी सगळ्यांना सांगणार. कारण तुला तर माहितीये, बाबाला प्रामाणिकपणाचं फार आहे ना. जेव्हा तुला खरं सांगायचं होतं तेव्हा सांगितलं नाही आणि आता सगळ्यांना खरं सांगणार ग. आणि ही राधा आहेच पुढे पुढे तोंड पाडून त्यांच्या बरोबर. गार्गी, काय वाटेल ते काय बोलत असतेस? तुला कसलं भान असतं का कधी? तोंडाला येईल ते बोलत सुटतेस नुसतं. अगं, लहान आहेस, मोठ्यांना जरा मान द्यायला शिक ना. किती वेळा सांगितलंय, पण बोलणं काही थांबत नाही. या बोलण्यापेक्षा ना घर आवरत जा जरा. आवरायला मदत कर मला. नुसती बडबड बडबड बडबड. घरातले सगळेच असे. तुमच्या बायकोने ज्या मुलीला नाकारलं त्या मुलीला आम्ही सून म्हणून का म्हणून स्वीकारायचं? नाही सॉरी, म्हणजे तुम्ही हे सगळं आम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगितलं, पण ह्या मुलीच्या आईने लग्न न होता एका मुलीला जन्म दिलाय. हे कसलं लक्षण म्हणायचं? आणि तिचंच रक्त वाहत आहे ना हिच्या अंगातून. नाही, आणि अशी मुलगी मला या घरात सून म्हणून नकोय. त्या दिवशी एका नजरेतच मला जाणवलं होतं की ती मुलगी कसल्या तरी दडपणाखाली आहे. आणि खरं सांगू का, आम्हाला ना साधं सरळ आयुष्य असलेली मुलगी या घरात सून म्हणून हवी. कॉम्प्लिकेटेड आयुष्य असलेली मुलगी आम्हाला या घरात नको आहे. आणि एक विचारू तुम्हाला, तुम्ही इथे तिच्या लग्नाची बोलणी करायला आलात हे तुमच्या बायकोला माहितीये? पाहिलं, कशाला हवेत आपल्याला ही विकतची दुखणी? एक बुजुर्ग माणूस म्हणून मी बोलू का? रजनीशच्या आयुष्यात काय घडलं, त्यावेळची परिस्थिती काय होती याचा मी साक्षीदार आहे. विश्वास ठेवा. रजनीश आणि राधाची आई असावरी दोघेही चांगल्या घरातले आहेत, सुसंस्कृत आहेत. आणि त्यांचीच मुलगी राधा सुसंस्कृत आणि सुशिक्षित आहे. राधा फार चांगली मुलगी आहे. हे बघा वामनराव, मला तुमच्याबद्दल नितांत आदर आहे. अहो, पण ज्या मुलीला कधीही कुटुंबच मिळालेलं नाही ती आमच्या कुटुंबाला काय सांभाळणार? लग्न करायचं ते नाती जोडण्यासाठी, दोन कुटुंबांच्या आनंदासाठी, पण ना इथे कुटुंबाचा पत्ता आहे ना नात्यांचा. आनंदाचा लवलेशही नाही मिळणार या नात्यातून. माफ करा, पण हे लग्न नाही होणार. सॉरी. सीमा, ओरडण्याची आणि भांडणं करण्याची गरज नाहीये दादा. केदार, आपण तुझ्यासाठी हिच्यापेक्षा चांगली मुलगी बघू. डोंट वरी. आणि सौरभ, त्या सगळ्या गोष्टींवर लक्ष देण्यापेक्षा आपल्या अभ्यासावर लक्ष दे, करिअरवर लक्ष दे. घरातल्या सगळ्या गोष्टी सांभाळायला मी समर्थ आहे.
सीमा, दादा आरडाओरडा करू नका. तुम्हाला ओरडायचंच असेल ना तर तुमचा मोठा मुलगा परदेशात जाऊन बसलाय ना त्याच्या अंगावर जाऊन ओरडा. कारण ह्या सगळ्या जबाबदाऱ्या खरं तर त्यांनी पार पाडायच्या. करा आरडाओरडा आणि त्याला परत इकडे बोलवून घ्या. आणि ते जर जमत नसेल तर माझा ऐकण्यातच शहाणपणा आहे. कारण घर मी चालवते.